काय चार माणसं निर्णय करते की बायको नवऱ्याकडून पैसे घेऊन कुठं घालवते. मी नीट बोलती ना. तू मला नीट बोलू बी नको आणि नीट सांगू नको. आता काय असेल ना एकदम फायनल निर्णय गात झालं. तुझ्या संग राहण्यात अर्थच नाही. त्यापेक्षा दुसरी एखादी करून ते संसार केलेला बरा. म्हणजे दुसरी करायची आहे काय? तिला फसला. कुठे जरी गेला तर घरी यावं लागतं एवढं ध्यानात ठेवा. काय 2-2, 3-3 दिवस जरी तिथं राहिला तर तुम्हाला घरीच यायचं आहे एवढं लक्षात ठेवा. नेमकं तुला लावलंय काय? काय कुणी लावलं? मी लावलं. मी काय लावले नाही. तुला काय बोललं तरी तू लोकांना बोलती कसं? काय बोलती? लोकांना कुणाला बोलली मी? लोकांना कसं बोलली म्हणजे? सकाळी पोरांना काय म्हणला? काय म्हणतो? तुमच्या पद्धतीने बघा. का म्हणला पोरासनी? पोरांना तुझं ऐकायचं म्हणून त्यांना म्हणलं तुमच्या आहे तुम्ही तिघं तुमच्या पद्धतीनं जगा आणि तुमच्या पद्धतीनं बघा. बिना कामाचं तू बदनामी कशा पाहिजे माझी करायला लागली हे सांग. कुणाची? माझी. तुमची बदनामीच भी वाटतंय. बदनामीच मला भ्या नाही. नीट राहा. कुणाची चोरी केली नाही मला भ्यायला बदनामीला. काय तसं तुम्ही चोर आहे. तुम्ही माझी चोरी केली. कशी चोरी केली? वाटा केला तिकडे. त्याचं 50,000 बोकांडी असून त्याचं मग पैसे आलेले घेऊन गटोळ साठवून बसली. लोक पैसे मागते ती ह्या डोक्याला किती टेन्शन आहे. मग कोणाला बोलायचं? पडायचं पिऊन पडायचं. तुला गोडीत सांगितलं त्याचं पैसे दे मी येते. अरे ज्याच्या दारात तुझी आलेली पटत नाही ती त्यांना त्यांच्या दारात तुला कसं न्यायचं? कसं न्यायचं म्हणजे? कसं न्यायचं म्हणजे? घरी कशाला जायचं? कुठं असं बाहेर बोलायला येत नाही का? घरातच जावं लागतंय. नियम आहे का घरात जाऊन पैसे द्यावा असं कुठं नियम आहे का? नियम आहे का? पैसे मी त्या घरनं आणले आणि त्याला देताना कुठं ये म्हणतो माळा ती झाडाखाली देतो तुला पैसे. कुठेही पैसे दिल्याशी मतलब पाहिजे. कुठं का देणार? अरे पण असली कसली बेकार सवय. कसली बेकार? लोकांचे पैसे दिले तर दे जायचं म्हणून जवळ ठेवाय दिल्यावर तू पैसे जर देत नसली तर तुला काय म्हणाय पाहिजे? मला तुम्हाला पेला पैसे देते मग गोडाय तुम्ही. अरे बिंडोका तुला बोलून माझं तोंड दुखलं. प्यायला पैसे देत असलं गुडीत दे नसलं तर तेवढ्या पैशांना बांगला बांध कुठं जागा घेऊन आणि राहणी म्हणत काय. तुम्हाला सुटती का असं रिकामा गावात? काय नाही तू माझी काळजीच करू नको. कोण लागले तुमची काळजी करा? तुम्हाला फुकटचं गल्लं तुमचं गल्लं भराय पैसे पाहिजे तर मी ते तुम्हाला रिकाम नाही. मी घाम काढायचो आणि आयतं डल्लं तुम्ही टाकून बसायचा. पैसे दे. पैशापाई किती भांडणं लावली ती. पैसे तर किरकोळ आहेत पण त्या किरकोळ भांडणं किरकोळ आहेत. मग तुला 40-50 हजार किरकोळ वाटते तर काय? स्वप्न फेकणं दिसते तर काय? 40 झालं मग कसं पैसे 40,000 झालं? मग कसं 30,000 आले देणं 50,000 आहे. 20,000 बोकांडी आहे. तर डोकं पाक बधीर व्हायची वेळ आली. लोळा की जावा गावात पडून पिऊन लोळा कुठं तर लोळायची तोच वेळ आली. मी कशाने आणली? कुणी आणली? मग संघ असल्यावर पैसे द्यायचे ना. मी संघ असलं बायको संघ असेल तुम्हाला कसे त्रास आहे? घेताना पैसे आलती का? तू घेताना पैसे आलती का? कोण? तू घेताना आलती का? मी पैसे ते कोण आणताना तू आलती का? काय रान केलं काय पैसे किती घेतले? तुला पैसे द्यायची काय गरज? आम्ही कष्ट केलं नाही लेकरांनी. मी काय केलं? माझ्या आई बाप पण पुरली नाही ती तुम्हाला. कशाला? करू लागायला आली नव्हती का ती? तुझ्या आई बाप जाताना 4 पोती घेऊन गेली. मग ती 4 पोती आणायला 10,000 रुपये माझं त्यात होते. आखरीत बोलू नका फेरचा. तुझ्या आई बापनी दिली ती ना दे सांग की. तिकडं आले की दुसरी याद नाही सारखं भांडण करताय कोण? आता नुसतं 1 ग्लास पाणी येऊन घरात पिलो तर तो भांडणाची झोपी केली. तुम्ही कशी पोरास समजला? लेकरांना काय वाटलं असं? काय वाटलं असेल म्हणजे लेकरांना कळत नाही. ती म्हणली होती मम्मीला पैसे दे सांगतो पुन्हा जायचं दे आपल्याला पुन्हा तळतळाट नको. अहो द्यायचं जायचं ठेवायचं नाही ते जायचं कधी? अरे माणूस जिथं हाय तोपर्यंत पाणी पितो. मी आल्यावर त्याला पाणी पाजलं तर ती वरण वरगाळून जातं. तसं काम पिऊ नका. माझा एकच सांगा तुम्ही पिऊ नका. तुम्ही द्या. साधा पर्याय तुला काय मी सांगितलंय माहिती का? तू माझं पैसे येतं ना तिथं 50 द्यायचं तिथं माझ्या पैसे 20 आले तर 30 आले तर ना तेवढंच मला दे. त्यांचं बघून मला अजून ती 20 बघून द्यायचं जायचं. तू ही प्रत्येक टायमाला असली नाटकं झालं का? तेवढं घेतलं झालं का? पिऊ नका मग. माझ्या घरात निघा. तुम्ही पिऊ दे नाही तर तिकडे कुणाला पाजू दे नाही कुणाला तिकडे फुकाट देऊन टाकू दे. तुझ्या बाजू काय जातय का? नाही ना माझ्याच बाजू जातय ना. मग मी केलेल्या माझ्या बाजा रानात तुला बापासनी कशाला मध्ये घेता? मी तुमच्या मध्ये घेते का? टन्या कशाला असलं करायचं? कोणी शिकवलं तुला? तोंड दिलंय ना देवानं नीट बोलायचं. तोंडानं त्या नीट दिलंय देवानं. नीट दिलंय देवानं. देवाने शिकवलंय का तुला?
हो नवऱ्याचे घ्यायचे पैसे लोकांचे देऊ नको बाबा काय माझ्या मी बांधायचं नाही ठेवते तर, साठवून. साठवायला बांधायचं नाही तर मग दे घे देते की मग कशाला मला घेऊन जा. बसली तुम्ही म्हणा की पेत नाही मी दररोज पेणार आहे मग मी देत दररोज नाही पेणार आहे मी देत नाही आणि तुला हे घरातनं बाहेर काढणार आहे तेवढं तुला कोण कसं जगायचं काढताय तसं बघते जग. मी हं. तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगते मी हम्म. रुपया सुद्धा त्यातलं देणार नाही तुम्ही ज्या वेळेस म्हणता मी पेत नाही तेव्हा मी पैसे देणार मी दररोज पेणार आणि मग मी पैसे बंदच देणार करत नाही नाही. मग त्याला काय तुम्हाला काय? काय हायच ते उद्या हं. तुम्हाला आता काय मी बी काय करणार आहे आजपर्यंत गुढीत ऐकलं मिटवून घेतलं समजावून घेतलं आता 4 माणसं गोळा करणार काय आणि 4 माणसात खरं खोटं चुकी कुणाची काय सगळं बघू काढणार ती 4 माणसं कुणाला हा. शहाणं म्हणते ती कुणाला येडं म्हणते ती आणि ती 4 माणसाची निर्णय सांगतेली ती येडचाच घेणार चार आहे माणसाकडे चाललंय 4 माणसं कशा- असल्याला सांभाळून उपयोगच नाही ना का? काय सांभाळून उपयोग काय आहे केलं तुम्ही तू माझ्याकडून पैसे घ्यायचे गोड बोलून आणि देताना लोकांना देत नाही तर 4 माणसं निर्णय सांगतेली नीट ना बोला, नीट माझं काय ऐका. 4 माणसं नीट निर्णय मी काय करते की बोलते? बायको नवऱ्याकडून पैसे घेऊन कुठं घालवते मी नीट बोलती ना ए नीट तू मला सांगायचं. नीट बोलू बी नको आणि हा. नीट सांगू नको आता काय असेल ना एकदम फायनल निर्णय बाद झालं करा तुम्हाला काय तुझ्या संग राहण्यात अर्थच नाही नाही. त्यापेक्षा दुसरी एखादी मला करून ते रोज संसार तुम्ही केलेला बरा म्हणजे दुसरी करायची आहे काय हा. तिला फास लावायचा आहे काय अजून तिला फास कोण लावायला द्यायचं द्यायचं असलं माझं मी बेवड्याला? बघीन बेवड्याला असलं कोण द्यायचं दिली तीच अगं फसली 10 ती. उभा करीन 10 उभा वाटोर पडलं नाही त्या हा. 10 उभा करायला लगी तुझ्यासारखी हा. नाही ती कोण म्हणलं दुसऱ्याच नुसतं गाबाळ असं लुबडायला आवळ लुगडा मी हा. कुठे घेऊन गेली ना हाय तर पैसे ती किती आहे सुधारा ते घेऊन माहित आहे येतं. कपाट जर माणूस फोडलं तर सुधारायला 10,000 रुपये काय निघायचे नाही नवरा तर किती? माणूस सुधारायला 10,000 रुपये निघायचे नाहीत तर तू सुधारा. कशाला तोंड घेऊन सांगते नको, दिले तर नको. कोणाला ती सांगा ती कुणाला दिलं नाही तर नाही. हं. माझ्या पोराच्या शपथ मी कुणाला पैसे दिले नाही तर हायत. ऐकत सुधरावईस तुम्ही तू लेकरांच्या काय? खोट्या शब्द घेऊ नको कोणची आई खोट्या बापाच्या शब्द पण घेत पैसे नाही. गेले तर म्हणून सांग ते शब्द कोण लेकराची घेत नसते ना कोणची आई घेत नसती दुसरी बायको लय करायचा गुणाची आहे हा लेकराच्या शब्द त्या इरसाल खऱ्या घेते आणि सांगायला लागली तू आणि घेऊन घेऊन पडतोय बाप काय हा. नियोजन त्या लेकरांच्या भविष्याचा काय विचार केलाय तुम्ही दुसरं लगीन तो- काय चालला तुला विचार हा? केला कशाचा विचार केला होय, भविष्याचा भविष्याचा पोरांचा? विचार करते म्हणून घरातल्या घरातच चोऱ्या करते काय कशात चोऱ्या आणि पैसे केल्या लपून ठेवते काय कशात चोऱ्या हा? केल्या तुला कशाच्या माझ्या कपड्यातनं पैसेच कोणी काढायला सांगितलं होतं पुन्हा बोलवा ही 4 माणसं हम्म. तुम्ही मगाशी म्हणा ना 4 हम्म. माणसं बोलवतो हम्म. बायकोचा अधिकार असतो का नसतो सांगल 4 माणसं डोक्यात भेजत काहीतरी घालते मग कळलं अरे 4 माणसं कोणाच्या डोक्यात काय भेजत घालते ती कळतंय बायकोचा अधिकार कितपत आहे आणि बायकोनं असं खिशातनं नवऱ्या पैसे चोरून काय करायचं आणि नवऱ्याने लोकांची कशी देणी द्यायची आणि नवऱ्याला कोणी कर्ज केलंय ते देखील मी 4 माणसं सांगतो काय कशाचं कर्ज केलं? हा. कशाचं केलं? कोणी केलं कोणच्या पाहुण्याने केलं कोणी नाही केलं किती पैसे घेतलं सगळी हिस्ट्री काढून एकदाच ठेवणार आहे काय बाद झालं नरड्याला आलंय गोठता येतंय तेवढं गोठलं आता नाही सण होत नाही. अजिबात नाही पिऊन पडायचं कुठे पण. अरे तुमच्या तोंडाला गेली ती काय पण बोला 7 पिढ्याकडून पैसे निकालणार जेवढं दिलं ते तेवढं वा, काय ऐकून घ्या सांगतोय कोण या बेवढे हा वरडून बेवडेच हा? अल्ला का आपली लई माणसं आहे ती ऐकणारी आवड. कुठल्या पाहुण्याला बोलवणार नाही 4 माणसात गावातली कोण असलेली ती 4 बोलवणार कोणच्या पण पाहुण्याला पैसे दिले रे? हं. तुम्हाला वाटतं का ते 30,000